तुम्हाला कधी माझा राग आला तर मी काय केलं म्हणजे तुमचा राग जाईल? हा, मला घरातनं खांद्यावर घेऊन शाळापात्र सोडायचं. नाही नाही, असलं नाही चालणार. मग तो आमच्या कबड्डी टीमचा कॅप्टन हो. कबड्डी टीमचा कॅप्टन नाही, हे बी नाही. मग रस्सा पार्टी कर आमच्यासाठी. दोस्तांना मला काहीतरी वेगळं सांगा. 2 किलो शेंगदाणे, शाईचा पेन, काजवं दाखव, समजाना पिक्चर दाखव. या सगळ्यांपैकी काय देणार आहेस आम्हाला? राग येईल तेव्हा बघू. जा घरला जावा आणि अभ्यास करा. सकाळपासून गोट्या खेळते तिथं. टिकल तो टिकल म्हटलंय. चल निघा. म्हणजे उगाच लांडगा आला रे आला केलंस होय आम्हाला. तर काय फुकट ना पाकट. खेळ बुडाला की आमचा. चला रे समधी. चला, उगा भाव खाताय. हे अरे हे जा निघ, चल. आता इसमें से नेमकं काय देणार तू पाठक बाई ना? चायचा पेन, रस्सा पार्टी, मटन, कापड. तर नेमकं काय देणार हो पाठक बाई? काय साहेबराव, सापडलं का मग काही? का नुसतीच आशा आम्हाला? काय म्हणताय? तुमच्या दोस्ताला विचारू का? पण अहो, त्यांना तर काही बोलायचंच नाहीये. होय की, सांगतो. तुमचा राग घालवायला काहीतरी सापडलंय मला. हा, पण त्यासाठी काय? अहो, जरा त्रास होईल तुम्हाला. म्हणजे ते रातच्याला घरनं बाहेर पडावं लागेल. नाही, मी रात्री अशी बाहेर नाही पडत. हो, रातच्याला बाई संग फिरणं मला बी बरोबर वाटत नाही. त्यात कर्मचारी मी. पण तुमच्या अहो नाही, रात्री अंधारात मला भीती वाटते म्हणून म्हटले मी. दिवसा नाही का जमणार? दिवसा कसं दिसणार ते? काय दाखवणार? हे आता कसं सांगू? तुम्ही म्हणला होता की नाही तुम्हाला जगा वेगळं पाहिजे म्हणून मग मी ते काय नाही, जगा वेगळं दावतो तुम्हाला. ते तुम्ही रातच्याला चावडीच्या इथं भेटा, मी येतो. आपण संगती जाऊ. पण असं रात्री? राग घालवायचं नव्हतं तुमचा, मग रातच्याला यावंच लागेल. किती वाजता? जेवण झाल्यानंतर 4 घटकन. अहो म्हणजे किती वाजता? हा, 11. चल साहेबराव, चल. अहो थांबा, दिवसा नाहीच का जमणार? अहो दिवसा कसं जमणार? या बरं का मग. असा कसा आहे हा? रात्री बोलवतोय. घरी काय सांगू?
मित्र असला तरी काय झालं? कुठे जातोय सांग? राणाला भेटायला, तेही अंधारात. दिवसा ठीक आहे, पण अंधारात. अरे का रे असं बाहेर का? सहजच ते मोकळ्या हवेत बरं वाटतं म्हणून. थंडी वाढत चालली हा. थांब, मी घोंगडं घेऊन येते. ऐक, त्यापेक्षा तू आईच्या लुगड्याची गोदडी शिवून इस्ती दे, त्यातनं चांगली उब मिळते. बरं बरं, आणते. घे. नीट डोकं झाकून झोप, नाहीतर थंडी शिरल कानात. काय? झोप आता. वहिनी तुम्ही? वय ते आमचे हे अजून आलेच नाही तू घरी. थांबा, मी जाऊन बघतो. नाही नाही नाही, राहू द्या. तसं मी रोज कुठं लवकर येत्यात. नाही पण आज आले ना, काही विचारणार आहे खडसावून. आम्ही राहू इथं का जाऊ पप्पांच्या घरी म्हणून? नाही नाही, अहो, तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी त्याच्याशी बोलतो. तुम्ही जाऊन आराम करा. अहो कसला आराम? तुम्ही झोपा, आम्ही निदान फोन तरी लावून बघतो. सूरज कधी येणार न वहिनी कधी जाणार? वहिनी गेल्याच नाही तिथनं तर पाठक भाई चावडीवर पोचल्या आणि मी तिथे नसून तर वहिनी जावा की आत. अंजू, बरं झालं आवरून तयार आहेस ते. अगं त्या सगळ्या जणी इकडेच यायला लागल्यात. आत्ता कोण येते? अगं असं काय करतेस? समोरच्या संगीताचं लग्न नाहीये का? म्हणून मल्हारची आई, जोशी वहिनी, माळी वहिनी सगळ्या इकडेच येत आहेत. हो पण आत्ता कशाला येत आहेत त्या? अगं त्यांच्या घरात त्यांची माणसं, पोरं बाळ, आणि मेहंदी काढताना शांतता नको का जरा? म्हणून मीच म्हंटल या आमच्या घरी. आपल्या घरात यांचं घोरणं सोडलं ना तर तशी शांतताच असते की. मलाही बऱ्याच दिवसापासून मेहंदी काढायची होती ग. तू पण काढणार ना? पण तुझ्या त्या महाजन मास्तरना चालेल ना ते बघ. निदान गप्पा मारायला तरी येच आवर. इंदुवहिनी, हा आले आले. हा या ना, या आत या माळी वहिनी या. बसा ना. हे काय जाधव काकू नाही आल्या? नाही येतीलच इतक्यात. बसा. बैस ग. अंजली, सगळे
पटापट हे दूध आण बाळा. छे, या बायकांना सुद्धा आत्ताच यायचं होतं का? आता कशी बाहेर पडणार आहे मी? काही कळेनासच झालंय मला. कसं बाहेर पडायचं? बाई वाट बघत असते. राणा गड्या झोपून कसं चालेल? गेलं पाहिजे तुला. पाठकबाईंना तूच बोलवलंस ना बा? मग आता आल्या असेल त्या तिकडं आणि तू इथं असा. दारात कशा पायी घुटमळताय? हा? अहो दचकताय काय राणा भाऊजी? आम्हीच आहे. काय करताय दारात? काही नाही ते नाही, असू द्या. असं दारात थांबल्याने आमचे हे काय लवकर येणार आहेत होय? नाही हे बघ, सूरज अजून आला नाही ना व. काळजी वाटत होती. हा, त्याला फोन करून बघा. होय. या सन्निधानी माझ्याकडे फोन देऊन पार काव करून ठेवला. आता काय उत्तर देऊ वहिनी साहेबांनी? काय हे? कुठे तुम्ही? हे काय येळ हाय का नाही? आत्ताच आत्ता घरी या बरं. अहो वहिनी साहेब, अहो मी अवधूत बोलतोय. अवधूत सन्निधानी सांगितलंय की त्यासनी घरी यायला येळ लागेल. का? कुठं चालू आहे पार्टी? पार्टी? हा, पार्टी ऑफिस मध्येच आहेत. कार्यकर्त्यांसकट मीटिंग चालू आहे. हॅलो, आम्ही विचारतोय तुमचं संधी दादा कुठं आहे? कुठं चालू आहे पार्टी? हा, काय म्हणलं सा? काय ऐकू ना? हॅलो हॅलो, येतात सन्निधा येतात. अहो हॅलो. दिला वहिनी काय बोलला? अहो आता काय सांगायचं राणा भाऊजी? आमचं का नाही नशीबच फुटकय बघा. उत्तमराव जाधवांच्या कन्या आम्ही, गायकवाड घराण्याच्या सुनबाई. तरी बी आमचं हेच आम्हाला किंमत देत नाही तर इतरांची काय कथा हो? घरी यायला उशीर होणार आहे, आमची वाट बघू नका, असं निरोप दिलाय मित्राकडून. राणा भाऊजी तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही काय कमी करतो या घरासाठी? एवढं राब राब राबतो, एवढं काम करतो
आणि एवढं समज करून बी आमच्या पदरात काय तर फक्त अपमान, फक्त अपमान. बरं एवढं समज करून बी आमच्या नवऱ्याची काडीची साथ नाही हा आम्हाला. त्यांना काही विचारायला गेलं तर काय उत्तर देत नाही, काही बोलायला गेलं तर काय सांगत नाही. परत तो दारूचा नाद. राणा भाऊजी तुम्ही सांगा आमच्या मनाला काय वाटत असेल बरं? आम्ही काय करायचं तुम्ही सांगा आम्हाला. हं? काय करायचं? वहिनी काय बोलायचे थांबत नाही. जे सूरज कुठे गेलाय तो येत नाही. आणि आज पण उशिरा गेलो तर पाठकबाई परत कधीच बोलणार नाही. अजून बी नटण्याची हौस गेली नाही रखमा वहिनींची. नवरीनेच नटावा असं कुठं आहे? बाकी काय का असं ना, संगीनं नशीब काढलं. नवरा मुलगा बी सिमेंट फॅक्टरी मध्ये परमनंट आहे आणि पगार बी भक्कळ आहे म्हणा. त्याशिवाय 10 तोळ घातले अंगावर. बारीक मोठी का असं ना पण नोकरी पाहिजे. नवरा पोरगा रानात काम करते म्हणल्यावर आजकालच्या पोरी नाकच मुरडतात. आजकालच्या मुली लई हुशार झाल्या, घराबाहेर पडून नोकरी करतात. मग शेतकरी कसा चालणार? काय मास्तरीन बाई, बरोबर आहे ना? नाही असं काही नाही, प्रत्येकीच्या आवडीनिवडीवर असतं ना ते. तुझी आवड काय मग? माझी काही नाही. लाजली. मागच्या वेळी राणा उशिरा आला तर मी किती रागावले. आज जर मलाच उशीर झाला तर नाही. तर जाऊ कशी? ह्या सगळ्या तर आईन गप्पांच्या मूड मध्ये आल्या. मी जायलाच हवंय का? असं रात्री कोणी बघितलं तर? अंजली, अंजली. सॉरी, काय म्हणालात? हे काय, तू मेहंदी काढत नाहीस? नाही, नको. का? अगं तुला तर मेहंदी काढायला आवडते ना? ए, तुझा हा लहानपणीचा एक खूप छान फोटो होता. 6वी किंवा 7वीत असशील. अशी दोन्ही हातांवर मेहंदी काढून हात असे पुढे धरलेला. हो, छान होता ना. कुठे गेला पण आता? तेच तर ना, माझ्या या सततच्या शिफ्टिंगमुळे ना असे बरेचसे फोटो इकडे तिकडे झाले. हो. चल शोधूयात आपण. आता? हो ग. आता नको ना, नंतर कधीतरी लावू. रात्रही फार झाले ना, वेळ लागेल. अगं या बायकांच्या कलकलाटानं मला झोपच येत नाहीये. त्यापेक्षा तुझ्या बेडरूम मध्ये आपण फोटो लावत बसूया. चल चल चल, चल. या सगळ्यांना आजचाच मुहूर्त मिळाला होता. इंदू, मी आणि अंजली तिच्या बेडरूम मध्ये अल्बमला फोटो लावत बसतो. तुमचं चालू दे. हो चालेल, बसा. राणा, ए राणा, राणा, ए राणा, राणा, ए राणा.